मस्तपैकी सर्वजण खमण खायची मज्जा घेत आहे बघा. आज तर आहे ना 2 ताट खमण लावली होती, कारण की सगळे पाहुणे मंडळी आलेली होती आणि त्यासाठी. आता सर्वजण खूप आवडीने खमण खात आहे. इथं नाश्त्यासाठी सर्वांसाठी खमण बनवलेलं आहे. तर एक ताट लावला गेला होता सर्वजण मस्तपैकी. हा म्हणजे पहिल्याच ताटाचं मी हे तुम्हाला दाखवते बघा. आता इथं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथं आहे ना निंबू पावडर 1 चम्मच आणि 3 चम्मच साखर टाकून मी इथं विरघळून घेते. त्यानंतर मी आता इथं आहे ना अंदाजाने हे सर्व काय विरघळून घेतलं, मीठ पण टाकून घेतलं. तर आता हे सर्व काय असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये. हे विरघळून घ्यायचं आहे पूर्णपणे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तेव्हा मीठ टाकायचं बोलले मी, पण तेव्हा टाकलेलं नव्हतं, सॉरी. तर बघा आता आहे ना मीठ टाकलं मी इथं. परत थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे सर्व काही. आणि खमणचे भरपूर सारे व्हिडिओ टाकले गेले ना, पण तरीसुद्धा आहे ना माझ्या गोडताईंना खूप आवडतं बघायला खमणचा व्हिडिओ. त्यासाठी आता इथं आहे ना थोड्या थोड्या छोट्या छोट्या अर्धी पडी मी इथं तेल टाकलेले आहे 2. त्याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तरीसुद्धा खूप ताईंची मला कमेंट येत असते आणि असं एरियामध्ये पण बाया सांगतात की ताई खमणचा व्हिडिओ दाखवत जा आम्हाला. तर म्हणून मी जेव्हा पण बनवते ना तेव्हा मी तुम्हाला अपलोडच करते खमणचा व्हिडिओ. तर बघा आता सर्व काही असं हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व काही असं मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खमण आहे ना मग मी इथं आहे ना 1 ताट लावला, पण सगळं तर आम्हीच खाल्ला. मग नंतर मग बाकीचे राहिले होतं, माणसं मंडळी राहिले होते, त्यांच्यासाठी परत 1 ताट लावला होता मी. 2 ताट खमण मी इथं लावलेलं होतं, तुम्हाला ते सुद्धा मी दाखवले. आता आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. मी आहे ना दर टायमाला 1 वाटी पिठाचं करायचे ना, आता 1.5 वाटी पिठाचं बनवते मी, कारण मोठा ताट ठेवलेला आहे. आणि पीठ असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला, हातानेच गाळून घेते आहे मी. चम्मचने थोडा वेळ लागतो आणि आता उशीर झालेला आहे खूप, त्यासाठी हातानेच पटकन गाळून घेते आहे मी. हे बघा हे, आणि अजून परत घेणार आहे मी थोडंसं. ही वाटी म्हणजे पूर्ण नाही भरलेली होती, एवढी सपाट भरलेली होती, पण परत अजून घेते मी थोडंसं हाताने. हे बघा असं करून म्हणजे फुल 1 वाटी असं पीठ मी इथं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं भिजून घ्यायचं आहे. पाणी आपण जसं लागेल तसं टाकायचं आहे, जास्त पातळ नाही का जास्त घट्ट नाही. भरपूर वेळा व्हिडिओ टाकले मी तुम्हाला, परफेक्ट मी रेसिपी सांगत असते, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि छान असतं कोणी पाहुणे मंडळी आले का पटकन करायला 15 मिनटात तयार होऊन जातं हे. 15 ते 25 मिनटं लागतात, म्हणजे 20 मिनटं आपले वाफवायला, 5 मिनटं आपले हे मिक्स करायला आणि 5 मिनटं आपले तडका द्यायला, असे 25 मिनटामध्ये तर परफेक्ट तयार होऊन जातं. आणि हमेशा पाहुण्यांना आपण कसं पोहे वगैरे करत असतो, पण हे खमण पण करून द्यायचं, खूप छान. पाहुणे पण खुश, घरचे पण खुश. तर अशा प्रकारे बघा पूर्णपणे असं मी मिक्स करून घेतलं. आणि असं थोडं जास्तीचं जर फेटलं ना तर एकच नंबर स्पंजी खमण ढोकळा येतो आपला. म्हणून असं आहे ना थोडंसं त्याला ना असं फेटत राहायचं आहे आणि खूप असं थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे जितकं हलकं केलं ना तितका असा स्पंजी येतो ढोकळा. आता असं झालेलं आहे बघा, पूर्णपणे असं मिक्स करून, आणि एवढं पातळ करायचं आहे त्याला. आता आपल्याला ना इथं हा बघा इनोची पुडी टाकून घ्यायची आहे एक, ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि जशी काही इनोची पुडी टाकली ना तसं एकच बाजूने फिरवायचं आहे त्याला, असं दोघं बाजूने नाही फिरवायचं आहे, म्हणजे छान स्पंज येतो खमण ढोकळ्याला, स्पंज छान येतो बघा. असं एकच बाजूने फिरवायचं. आता मी ताट तापवायला ठेवलेलं आहे बघा,
आता आपल्याला आहे ना इथं ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा खूपच छान आणि एक नंबर ढोकळा आपला इथं तयार होणार आहे आणि सगळे पाहुणे मंडळींना खूपच आवडला. खूप छान ढोकळा बनवलेला आहे असं. तर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला याच्यावर आणि जास्तीचं राहिलं तर 20 मिनटं, थोडं कमी राहिलं तर 15 मिनटं. तर मी 20 मिनटामध्ये बघते. बघा पूर्ण ताट असा फुलून आलेला आहे आपला आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर. आता मी ना पक्कडच्या साह्याने उतरून घेतो. हे बघा ही पकडवाली सांशी असते ना तिच्याने उतरून घेते मी. आणि आपल्याला इथं लगेचच दुसरा ताट ठेवायचा आहे. हे बघा आता आपल्याला याच्यावर थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं आहे. मी या ताटाला काय तुम्हाला ते गार पाणी टाकताना हे बघा टाकलेलं आहे मी. हे बघा अशा प्रकारे आहे ना थोडं गार पाणी सगळीकडे टाकून घ्यायचं आहे गरम गरम ढोकळ्यावर, म्हणजे छान फुलतं ते अजून. त्यानंतर थोडं गार झालं की आपल्याला आहे ना चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही चिऱ्या पाडू शकता. तुम्ही असं म्हणणार ताई परत ढोकळ्याला ना स्पंज छान तयार होतो त्यासाठी. आता आपल्याला ना मिरच्या पण तळून घ्यायच्या आणि तडकाचं पाणी पण उकळून घ्यायचं आहे. हे गार होतं तोपर्यंत. इथं मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. आपल्याला इथं आहे ना मिरच्या तळून घ्यायच्या आहे आणि तेल खूप छान तापलं की मिरच्या टाकल्या की पटकन तळल्या जातात आणि असं म्हणजे सर्व घरामध्ये ना असं धूर पण निघत नाही, खकाना पण येत नाही. मिरच्यांच्या असं तिखट तिखट खकाना येतो ना तो पण येत नाही. आता आपल्या मिरच्या इथं आहे ना तळल्या गेलेल्या आहे. चला आता एका प्लेटमध्ये आपण या काढून घेऊया. मिरच्या काढून घेतल्या. आता आपल्याला इथं आहे ना राई आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी पण इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चला आता तोपर्यंत पाणी उकळतं तोपर्यंत आपल्याला चिऱ्या पाडून घेऊया. हे बघा खूप छान मऊसूत आणि स्पंजी आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी इथं चिऱ्या पाडून घेतलेला आहे. आणि बघा तुम्हाला मी काढून दाखवते किती छान आलेला आहे आपला ढोकळा. हे बघा आणि किती पटकन निघतो बी. हे बघा खूप छान आणि मस्त स्पंज तयार झालेला आहे बघा. परत अजून एक काढून दाखवते. एकच नंबर. तुम्ही बघू शकता स्पंज बघा कशा तयार झालेला आहे. हे बघा किती मऊ आहे आणि दाबल्यावर किती दाबला जातो. तर चला आता तडका पाणी टाकूया आपण इथं. हे बघा अशा प्रकारे आपला एक ताट इथं तयार झालेला आहे. आता दुसरा पण ताट मी तसाच करून घेणार आहे. तुम्हाला थोडक्यातच दाखवते मी. आता मिरच्या तळून झाल्या होत्या त्या टाकून घेऊया. चला आता सर्वजण खमण ढोकळ्याची वाट पाहत आहे तर त्यांना देऊया. ते आता खाण्यासाठी तयार आहेत बसलेले. ते खात आहे तोपर्यंत आपण दुसरा ताट टाकून घेऊया. आणि हे बघा मस्त फुल एन्जॉय करताय ते खमण ढोकळा खाण्यासाठी. आता अंशू प्रत्येकाला देते. हा ताट संपत नाही तितक्यात आपला दुसरा ताट तयार आहे. दादूने पण घेतलं. दादूला पण खूप खमण आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. छान राहतं हलकं फुलकं आणि खायला पण पचनाला पण हलकं असतं. तर चला आता दुसऱ्या ताटची आपण तयारी करूया. कविता गेली होती आंघोळीला, आता आली ती आंघोळ करून. हा व्हिडिओ ना राशाच्या बड्डेच्या दिवशीच केलेला होता आम्ही. सगळ्यांनी भरपूर असं पोट भरून मन भरून खमण इथं खाल्लेलं आहे. एकमेकाशी गप्पा मारत आहे. तर बघा दुसरं पण मी असंच करून घेतलेलं आहे. बघा एवढं पातळ करायचं आहे दुसरं पण. आणि आपल्याला आहे ना थोडं सोडा टाकायचा आहे इथं आणि थोडं 1 इनोची पुडी टाकायची आहे. आणि याला पण छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे.
याला पण पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे. आता बघू हा ताट पण तयार झाला की नाही, कारण हा छोटा ताट आहे, लवकर तयार होईल आहे. छोट्या ताटामध्ये टाकलेला आहे आणि बघा ताटाहून सुद्धा बाहेर निघते, एवढा भारी जबरदस्त झालेला आहे आपला ढोकळा इथं तयार. आता हा पण ताट मी आता उतरून घेते आणि जसं काही त्याला तडका दिला होता तसाच याला पण देते. आधी गार पाणी टाकते. हा बघा हा थोडा छोटा ताट होता, तो मोठा होता. आता इथं पण गार पाणी टाकून घेते. त्यानंतर याला पण तशाच चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. सर्व ताई माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात, पण मला थोडा लेटच होऊन जातो, कारण राशाला पण सांभाळावं लागतं, कामं पण आम्हाला आवरावे लागतात, अंशूला पण मला पण. तर मग तसाच वेळ होतो आम्हाला. तर अशा प्रकारे मी सर्व ढोकळ्याला चिरा पाडून घेतल्या. हा पण ढोकळा तसाच झालेला आहे. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. याला पण तसाच तडका देऊन दिलेला आहे आता. आणि आता आम्ही बाकीजण राहिलो आहे ना, तर हा ताट आता आम्ही संपवतो. तर असा छान जर ढोकळा बनला ना, तर पूर्ण ताटच संपून जातात. 2 बनवा की 3 बनवा, आवडीने खातात सर्वजण आमच्या घरात. तर सर्वांनाच खमण ढोकळा खूप आवडतो. तर चला आता इथं पण मी तडका टाकून घेते बघा. राशूला देते खायला थोडंसं तोडून. तेवढंच तुकडं काढून घेतलं.